आज 200 लोकांना मी बघतोय काय त्यांची अवस्था आहे, लक्षात घेतो. एवढी आहेत लेकर, यांचं भविष्य काय पुन्हा ज्यांनी कोणी आपण करतो त्याच्यात ह्या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं. काय अधिकार आहे कुणाला, तुम्हा आम्हाला पूर्ण कुटुंबानं काय म्हणजे सगळ्यांनी खरं तर मेसेज ही असं हे करणं, मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो बाबा इतकं टोकाची भूमिका घेऊ नका. लढणं इथपर्यंत समजू शकतो, पण इतक्या टोकाची भूमिका घेऊन ही 4 लेकरं सगळा संसार उघड्यावर टाकायचा. एकदा आता समजा आता 4 दिवस तुम्ही आम्ही येतो जातो भेटतो, पुन्हा ह्या कुटुंबाकडे कोण येतं सांगा बरं, कोणतरी बघतं का त्याच्याकडे पुन्हा काय होतं त्याचं. आज 200 लोकांना मी बघतोय काय त्यांची अवस्था आहे, लक्षात घेतो. एवढी आहेत लेकर, यांचं भविष्य काय पुन्हा ह्याचा विचार करा ना जरा. हे बघायला पाहिजे. ज्यांनी कोणी आपण करतो त्याच्यात ह्या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं. काय अधिकार आहे कुणाला, तुम्हा आम्हाला ह्याचा विचार करा. हे होईल नाही मिळेल म्हणून जगायचं सोडायचं का. आपण जन्म घेतलाय म्हणल्यावर प्रारब्धात असेल ते घालणारच आहे ना. टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातापाय पडून सांगतो मी, नका टोकाची भूमिका घेऊन. घडते चाललंय आता, हत्ती गेला शिपूट राहिला, त्यासाठी कशाला लेकरं बाळाला असं रस्त्यावर आणता, नका करू. बरं ह्यांचा काय दोष आहे हा. शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून, परिवाराला देतो ना. जे 2017-18 झालेली पोरं 40 जण गेले आपली बलिदान दिलेले, त्याच्या आज अवस्था आहे नाही, गेलं का कोणी त्याच्या दारापर्यंत हा. ह्याचा विचार करा थोडा, हे महत्वाचं आहे. तसं त्यांनी पण लिहिलं आत्महत्या केली, मुलांचं शिक्षण जे आहे ना हे तुम्ही हे सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंत हे सगळं मी दत्तक घेतोय. मी करत आलेलो आहे, करतोय. परमेश्वर मला ताकद देतोय, मी करतोय. पण ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं ही अपेक्षित नाही. आलं लक्षात. हे मान्यच नाही. म्हणजे हे खरं तर मी हात जोडून विनंती करतो सगळ्या समाजाला, मराठ्याला किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील, मराठा बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, हे अशा पद्धतीचा इतका टोकाचा संघर्ष नका करू. स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका. होईल शासन निर्णय काय होतील, काय घडायचं ते घडल, पण जीवन संपून त्याचा उपयोग काय. मग कुणासाठी करताय तुम्ही हे सगळं, उपयोग नाही. काय लागलं आम्ही आहोत सगळे, लक्षात. अगदी भावाप्रमाणे तुमच्या पाठीशी आहे. लेकरांची चिंता करू नका. काही असेल ही तुमच्या वैयक्तिक घरगुती याच्यासाठी, बाकीचं सगळं एकदा सगळं सोपस्कार करू द्या, पुन्हा भेटू. ठीक आहे, काळजी घेताय.